मागाच्या मातंग्याच्या कुंब्याच्या कोळ्याच्या माळ्याच्या अगदी मुसलमानाच्या गोधडीत जरी झाला, ज्याला अन्याय अत्याचाराच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आणि भगव्याच्या नेतृत्वात लढायचं होतं, ते प्रत्येक मनगट मराठा होतं. अशा मराठ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर या समाजाला प्रबोधन करण्याची खूप गरज असते. कुठल्याही काळात जर आपण बघितलं तर चांगला विचार पेरायचा आहे, समाजाला प्रबोधन करायचं आहे. अगोदरच्या काळामध्ये कुठलीही प्रसार माध्यम नव्हती, तर या समाजाला प्रबोधन करण्यासाठी संत एकनाथांनी ज्या कला प्रकाराचा उपयोग केला, पहिल्यांदा ज्यांनी हा कला प्रकार शोधून काढला ते म्हणजे भारुड. आणि ह्याच संकल्पनेतून हीच लोक कला आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत भारुड. हर चेक हर हर हॅलो, त्याचा थोडा बेस कमी करा, शार्प बनवा. आता आणि घे. हॅलो चेक हॅलो चेक बिको परस घे. हॅलो चेक हॅलो चेक चेक. थोडा अजून किती. हर चेक हर चेक हर चेक हर थोडंसं वाढवा. ओके. हर चेक हर चेक हर जागे आहेत सगळे? जागे आहेत का सगळे? ताठ बसा बरं, ताठ बसा. शाळेत असं बसतो का आपण? नाही ना, ताठ बसा. आपण जिजाऊ ऐकली, पोवाडा ऐकला, पाळणा ऐकला, शिवगीता ऐकली ना. आता थोडा वेगळा प्रकार ऐकूया. चालेल? तर या पंढरीचा पांडुरंग आपल्या सगळ्यांचं दैवत, त्या पांडुरंगाला एकदा स्मरूया का? आजोबा करायचं का भजन? आजी दोन्ही हात वरती. ज्यांना वाटते ना पांडुरंगाचं नामस्मरण करायचं त्यांनी करा. कोणाला वाटते? कोणाला वाटते? दादा नाही वाटत का? बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम
कोण आहेस का तू काय सांगू बाई आता एवढं तन करत आलीस तर सांग कोण आहेस माय कुठं गेला बाई आवाज इंद्रावर? आवाज कुठं गेला बाई इंद्रावर इकडून गेला का लई बेकार केलं बघ कोण ती गेला की मुर्दा कोण अगं नुसतं पाठीचं बंद करून गेला ना दिरड करून गेला अगं बाई कोण ग अगं कोण सांगू का हा सांग बर अगं नुसतं नग करून सोडलंय बघ नग झाले लईच नग झालंय काय नग झाले सांगू का हा येळूर नगरीकर मावशी सांगू का चष्मेवाले मावशी मामा सांगू का नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई नवरा नको ग बाई घरला नको ग बाई नवरा नको ग बाई घरला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई नवरा नको ग बाई घरला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई नवरा नको ग बाई घरला नको ग बाई नवरा नको ग बाई घरला नको ग बाई हो नग अगं काय म्हणती अगं काय म्हणती खरं तीच म्हणते काय म्हणते काय म्हणती काय म्हणती नवरा नग म्हणती अगं पण का नग काय सांगू बाई तुला आता तन करत आलीस तर सांग इतकं मारलं लई मारलं आणि पळून गेला मुर्दा बाय 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 लई 72 खोडीचा हाय काही कडू बाय 72 नाही चुकलं बघ हा. ते घोडा असते 72 खोडीचा हिस्से बसते 73 खोडीचा ही. बाय 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 लय हायता म्हणूनच मला नका असं म्हणतीस नगद बाई मी काय म्हणते एक एक करून सांगते का सांगू का हा ही सांग म्हणलं तर सांगते बघ. कसं हो सांगू का मग ऐका मोडकेची घरा आणि तुटके छप्पर असं म्हणतीस होय. असला अरे गेला तू राम कुणाला ओळखाय तू सरपंच बघती का मी माहिती सरपंच तिकडे बसले का काय हो? कुठे आहेत तिकडे गेले सरपंच घरी आहेत का काय कुठल्या कुठल्या ओ सरपंच थांब थांब सरपंच मामा इकडे ये मध्ये अरे या हाय किंवा सरपंच हाय तर आहेत तर घरी कशी राहते एवढी मोठी शिवजयंती ती चालू आहे घरी कशी राहते बाय बाय उठत नव्हती की ग पहिले काय करम दूध अहो मी काय म्हणते सरपंच आता हिनं कुठल्या जमान्यातून आली आहे मला काय माहित नाही पण तुम्हाला तर माहित आहे अहो सरकारची योजना आली की घरकुल योजना द्या की घर मंजूर करून काय हो बाई मग टाळ्या वाजवा सरपंचासाठी संधी वाचा वाचा सरपंच माई इथे इकडची कोणतं गाव ती जीप तर माझी येळूर येळूर गाव मी आडले आहे म्हणून गावाचं नाव नाही घालायला. येळूर ग हा तुमच्या येळूरचे सरपंच लई चांगले आहेत बघा आमचे सरपंच असं म्हणते होय. पण मी त्यांना सांगितलंय त्यांनी करून देतील की तिकडे जाऊन मंजूर बरं तवर मी काय म्हणते आजी 4 पत्र टाकायचे आणि करायचं की ऍडजस्ट माय मावशी खरं सांगते का बाई इथल्या मावशी बोलत नाही का काय मोठी आहे का काय तुम्ही असं तरी करा होय तरी करा नाही तरी करा, काय तरी करा हा मावशी करायचं ऍडजस्ट नाही काही शाणी आहेस ग अहो ती घराचं काही द्या असू द्या आता किती बाता बाता पाऊस पडतय बघा त्याच्यामध्ये पत्तर टाकलं असतं आणि ऍडजस्ट पण केलं असतं हा पण सांगा तुला हा मी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करते बर इथं आहे का भजनी मंडळ महिला भजनी मंडळ आहे का आहे का तुम्ही बी करता का भजनी पोराला माय बघा आम्ही त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करते बघा माझ्या गळ्यात माळ आहे आणि काय सांगू तुला घराची काय बी पर असू दे हा मध्ये देवाला देव घर नाही नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई घरला नको ग बाई नवरा नको ग बाई घरला नको ग बाई नको बाई. आता घरासाठी कुठे नवरा सोडते होय हो? सोडताव का तुम्ही सोडताव का तर मग खेळीच नाही म्हणाले थेंदा नवरे असल्यावर त्यांचं काही बी नाही सोडताव का नाही म्हणलं बाई कोणतं माहिती लागले पैठणीच्या होय बाई तर एवढ्यासाठी नाही मावशी सोड तो काही गुलाबी साडी आली मावशी माझी दादा तुम्हाला
तुम्हाला म्हणलं होतं की तिकडे बघू द्या म्हणून. तुम्ही आम्हाला टकामका बघायला ना, आम्ही तुम्हाला बघायला. ही गुलाबी साडी आली मावशी 20 वर्ष झाली त्याचा परपंच करता लई कदर दिलाय लगच मला. मावशी लगावी नांदायची लग्न का नाही. अगं बाय, मी म्हणते घरासाठी नवरा सोडत नाहीत ग. बाई मावशी तुझं काय ग? तुझं नाही तू नको सोडू. माझी मला पण माहिती आहे. असं होय. तू तिला 2 BHK मध्ये राहतीस लातूरात मोठं घर आहे तुझं. नका मला सरपंच जवळ घर होत नाही तर जातच नाही बरं. असं म्हणतीस का? ते आधी काम करावा तुम्ही, त्याच्याशिवाय ही नाही म्हणलं काय बंद करत नाही. काय ऍडजस्ट करीन तर. बरं मी काय म्हणते, ही म्हणली होती 80-73 कुडीच आहे, एकच झाले, अजून काय? सांगू का? हा अगं पण मेला कुठे गेला की काय ऐकायचं नसलं उद्या मला घरी जाऊन बादा हाणून मार. सांगू का? हा हळूहळू ऐक हं. अगं रडायची काय बी पण होती ग. पण काय म्हणते मी इकडे बघ. हा बाईला सगळ्यात जास्त प्रिय काय असते? आवडीचं काय असते? आता ऐक सांग. हा. अगं फाटकाच लुगडा आणि तुटकी चोळी. ती बघत होती कुठं फाटले, नवीन घालून आली आणि फाटकं म्हणत ती. मावशी चांगली का साडी? मला वाटलं होतं ही अशी शहाणपणा करणार. मग तुला माहिती का काही? काय आणि या डॉक्टरीन बाईने दिली. असं म्हणते होय. या डॉक्टरीन बाईची साडी माझी नवं. मला आता एवढं शिवजयंतीला एवढं निलंग्याच्या या गावामध्ये जायचं आपल्या कार्यक्रमाला. हा. चांगलं नव्हे का सजून बजून जायला. होय. म्हणून मी ही साडी घालून आली नव्हती. असं का? माझी फाटकी काय मेल्याचा संसारच फाटका. बरं मी काय म्हणते, आजी पुन्हा आपल्या घरात सुई असते, दोरा असते, टाकायचे 4 टाके करायचं की ऍडजस्ट. मावशी मी तुझ्याच पक्षाचे दिसायला. मग बाई मावशी तसं म्हणता का तुम्ही? तुमचं मी तेच म्हणणं आहे का? माय मावशी तुम्ही तुला एक गुणाचार करा. जरा काय करायचं? तुमच्या वर्षी वया दोरा बी असं म्हणता हो. आता साडीसाठी नवरा सोडतोय हो. काय गं मावशी हिचं करू मी? हा? एकदा म्हणते घरासाठी सोडते का? तुला साडीसाठी सोडते का? मग हा? वा ग वा आली मला शिकविणारी. घराची तसली पर हा. साडीची तसली पर. हा. आता पुढं हा आता सगळ्यात आवडीची गोष्ट आहे माझ्या. काय? मला लई पाणीपुरी आवडते. बाई तुम्हाला आवडते का मावशी पाणीपुरी? आवडते का मावशी? मावशी तुम्हाला मागत नाही पाणीपुरी मी. सांगा फक्त आवडते का नाही? आवडते का नाही? आवडते ना? मला बी आवडते व. पण माझ्या घरी काय सांगू का तुम्हाला? हा आग कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. असं म्हणती. आता काय झालं हिला? म्हणजे तोंडाला पाणी सुटलं ना बाई. कशा पडलं? मला आंबाड्याची भाजी लई आवडते ग, पण आमच्या तिथे मिळतच नाही. आग आंबाडे काय म्हणते मावशी? इथं भेटते का आंबाडीची भाजी? तुमच्या गावात भेटते का? काही दोन-चार गपुडे बांधून मी यांच्या गावातून 2-4 गपुडे. हा. आता तुला काय माहिती? हा. मावशी सकाळी भाजी केल्यावर दुपारी खावाटते का पोरांनी? तुम्हाला काय आवडते रे? काय आवडते? पाणीपुरी काय? भेळ, पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर, दाबेली असं आवडते का नाही तुम्हाला? बघा ती स्वतः पाणीपुरी खाऊन पाणीपुरीवाली झाली एवढी मोठी आणि मला म्हणते आंबाड्याची भाजी खा. सकाळी आंबाडी, दुपारी आंबाडी, संध्याकाळी आंबाडी, आंबाडी असं. जेवढं सुद्धा माझा आंबाडी झर झाला. असं म्हणती होय. बरं अजून मी काय म्हणते, काय ते भाकर तर असेल की ती तर आवडत असेल. काय माहिती कळण्याची भाकर? मग त्यात वतायची तेला मिठाची धारण करायचं की ऍडजस्ट. काय मावशी सगळ्या गोष्टी म्हणते ऍडजस्ट कर
ऍडजस्ट कर. कुठं बी ऍडजस्ट करायचं का? अहो, बापाच्या घरी होते तेव्हा किती मोठी होती मी, तुझी मोठी अशी गप्पूच्या गप्पू होती. ऐका नाही मावशी, हिच्याकडे बघा आणि माझ्याकडे बघा, एवढीची एवढी झाली रोज आंबाडी खाऊ खाऊ. आणि तुला म्हणते ऍडजस्ट कर, मला केलं असतं ग, ऐकलं बी असतं. पण काय सांगू, वर तेलाची धार बोल मला तेवढं बर असं आहे वय लई वाटतं तर. लईच बघतं ना. पण मी काय म्हणते का, नांद वाटला का नवऱ्या सांगत पण सासर बी असेल की सासऱ्याशी नवरा आला. हाय का नाही. काय माहिती सासरा? पण सासर जे घेतील की तुला समजून नांद की त्यांच्या संग. हाय मावशी, काय बोलले सासूचे समजून घेतात म्हणून. आव असा नवरा कडू इंद्रावाने. कधी जांबाच्या झाडाला कधी बिंबुड्या लागतात का? बिंबुड्याच्या झाडाला कधी आंबे लागतात का? लागतात का? काही वेळ नाही. हा, कडू इंद्राला कधी जांब आंबे लागतात का? मग त्याचा ती कडू इंद्रावाला येल सगळ्या कडू इंद्रावा नाही सांगतात, नुसतं कडू ज्या असं कडू कडू छान. अरे बाई. ऐकायचं की हा ऐकायचं सगळं काय करते. हा पण त्याच्याला बघ माझ्या घरी मला ऐकलं, मला उद्या मारीन बघ, उद्या येई मला दिसणार बाई. घरी. हा हा ते ऐका मावशी, सासऱ्यामध्ये कोण असतं जगदंबेचा अवतार? कोण असते? ऐ परानं कोण असते सासऱ्यामध्ये जगदंबा? बाय 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 तुला काय नुसार आहे तो सासू कोण असते मावशी? सासू. प्रश्नाचे उत्तर दिले का तुम्हाला सगळ्याला बक्षीस. बघ माझ्या पक्षाचे आहेत. होय होय. सासू आहे बघ तुझं. हा सांगता कशी तुझा? कशी आता सासू कशी माझी सासू कशी? सासू कशी ती सासू कशी सासू कशी ती सासू कशी कशी आहे? कशी? अगं हातात खराटा भंगीर जशी हातात खराटा भंगीर जशी जो 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 हातात खराटा भंगीर जशी जो 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 असली आहे. होय जावा बघावं तवा खराटांची देऊन कशी दादी भेटायची. आपण बी खराटा घेतली, माझी बी जावा बघावं तवा हातात खराटा घेतली होती. झाड हे सासू. होय. लई वाटते. हा सासूची परत. होय. आता कोण येतंय? सासऱ्याला सासूला कोण येते? सांगा तुम्हाला, सांगा तुम्हाला सासरे नाही का? सासू नाही का? तुम्हाला नाही, तुमच्या लग्न झालं नाही की पोरी नाही बाय म्हणायला अंधारात बसलं आणि आता काही बोलत नाही. कुणीच बोलणं झालंय ग. हा आता कोण येते मावशी? सासू झाली की आता कोण? आव सासरावर. अगं सासरा कसं माझं सासरा कसं कासरा कसा हिचा कासरा कसा कासरा कसा हिचा कासरा कसा हिचा कासरा कसा. बघत तुम्ही माझी लक्ष हा कसं आहे सांगू का? कसा आहे. अगं हातभर दाढी बोकड जसा गाडी भोगून जसा जो 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 हातभर गाडी भोगून जसा जो 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 बाई गं. तिकडे गाडीवाली मामा बस बाई बाई गं. त्यांना नाही म्हणाले. हा माझा सासरा होय होय. असलाय माझा सासरा. लय बघा. आता सासरा झाला, सासू झाली, आता कोण आलं? आता कोण आलं? नाही नाही आमच्या दिवसभर हिंडत आहे. दिवसभर हिंडत आहे. आणि काय करताय? म्हणते वाडा जेवा. हा नुसता काही काम केलं नाही. बिनकामाला काय म्हणतो? कसा सांगता? हा. अगदी कसा तीड कसायचं तीड कसा तीड कसायचं तीड कसा. तू हुशार झालीस की ग. दीडच आहे, दीड फुट्यावर. हा हा बघू का गुलाबजामुन आहे कुठं हिंडत नाही. होय होय. असं आहे. हा सगळं गावाला गिरट्या घालून 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 देतो. कसं माहिती का? अगं मध्ये सोडलेला नेडा जसा मरेला सोडलेला रेडा जसा जो 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 मरेला सोडलेला रेडा जसा जो 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 छान. गावभर फिरत आहे ग. हा. काम करीत नाही बर म्हणून बर बर बर. असला इथे. होय होय. आता 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 कोण? कोण? आता
आता मावशी मी तिच्याबद्दल बोलत नाही बरं का, तिच्याबद्दल बोलली तर मला ऐकत रटे. साडी आणली घरात, नवी साडी आणली, आम्हाला नाही तिला सासू म्हणती माझ्या पोरीला, माझ्या पोरीला, माझ्या पोरीला, माझ्या नुसतं पोरीला. अगं नंद बाई ग तिने लईच करू हा. तुझ्यावरीच कडू नाही ग, अशीच आई हिच्यावर जेव्हा बाबा तेव्हा आपलं चुली पुढे बसलेली असते. होय. अगं नंद कशी माझी नंद कशी. नंद कशीची नंद कशी, नंद कशीची नंद कशी. मावशी माझ्या घरी 5-6 म्हशी आहेत बघा, 5-6 म्हशी आहेत आणि म्हशीचं दूध काढून आणलं त्या चुलीवर ठेवलं की पसलीच पक्कल मारू ती पण हालत नाही. अगं चुली पुढे बसलेली मांजर कशी, चुली पुढं बसलेली मांजर कशी गो गो गो, चुली पुढं बसलेली मांजर कशी गो गो गो. असली आहे नंद पाठी. बर लई वाटते इकडून झालं नवं सासर लई कडू झाड. आता माहेर बी असत माहेर बी आहे का? माय हाय गं माहेर. कशी हसत ती माहेर म्हणून. लई नागर माहेर आहे गं. होय ग वय 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 वय. लई नागर. असं वय लई गोड. कस असं जितकं कडू माहेर तितकं गोड. बरं याचा विचार बघते कसला कसला. होय होय हसायला वय हाय का नाही मावशी? हा तुमच्याकडे आहे बघा, माझं माहेर लई गोड आहे. बरं. सांगू का तुम्हाला? सांगू का? अगं आई कशी माझी आई कशी. आई कशीची आई कशी, आई कशीची आई कशी. कशी आहे माझी आई? हातात तर पुस्तकं मास्तरीने जशी. हातात पुस्तक मस्तरी जशी जो जो जो, हातात पुस्तक मस्तरी जशी जो जो जो. सगळे पाणी पाठ, सगळे बुलाईचे गाणे पाठ, जातीचे गाणे पाठ. लई हुशार आहे माझी आई. सासूला काही सुद्धा येत नाही, हा पण माझ्या आईला सगळे गाणे येते. बर हो बरं. हुशार आहे माझी आई. हा हा, अशी माझी आई. होय. आता आई झालं की पप्पा वा. लई लाड करतात का नाही पप्पा? करतात का नाही? माझे पप्पा करतात. आता बाप कसं, माझं बाप कसं. बाप कसायचा बाप कसा, बाप कसायचा बाप कसा. कानात पेन्सिल काढून जसं जो जो जो. कानात केरसुनी कार्टून जसा जो जो जो. बैरी झाली का काय होई? म्हणून बैरी एवढीच करायला लागली. अगं मी म्हटलं कानात पेन्सिल काढून कसा. असं होय हा बर तुला ती काढून दिसतंय कुणी. असेच माझे पप्पा हा. लई काम करतात ते आमचे. होय होय हो. आता पप्पा झाले, आता कोण आलं? कोण आता कोण? कोण माय नेरीनं साडी घेतली नाही मावशी. साडी फक्त एकच घेते बघा माझा भाऊ. होय 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 दर राखी पौर्णिमेला साडी घेते. दर राखी पौर्णिमेला. हा माझा भाऊ. बर अगं भाऊ कसं माझा भाऊ. भाऊ कसायचा भाऊ कसा, भाऊ कसायचा भाऊ कसा. हातात काठी पोलीस जसा जो जो जो. पोलीस पाठी पडतोय कसा जो जो जो. काय एवढी करावी अहो मावशी? ए बाई काय? त्या दिवशी पडत होता असा दन 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 दन. आता दुसरं कोणतरी असेल. जेव्हा बघावं तेव्हा माझ्या माहेर म्हणजे तिच्या पोटात करावंच नव्हतं ते बघा. तिला माझं मोठी पण ते होतच नाही. असं आहे. हो मी काय म्हटलं, पोलीस आहे माझा भाऊ. हा मावशी कोण आहे माझा भाऊ? पोलीस आहे होय. बर आता भाऊ जर आता कोण? कोण माझी बहीण गं. बहीण मग लेकरं सुद्धा सांगायची. अगं माझी बहीण कशी सांगू का? हा. अगं बहीण कशी माझी बहीण. बहीण कशीची बहीण कशी, बहीण कशीची बहीण कशी. मावशी बघायच्या का बहीण? मावशी बघायच्या का? बघायच्या? असं तर करा, मान तर हलवा. मान हलत नाहीत का? तिचा मानाला स्पीड नाही का तुमच्या? हलव ना, हलव ना, हलव ना. मला काय हो मावशी, बोलणं झालं. किती लांबून आली नाही मी तुमच्या गावात, बोलणं झालं. बघा. हो का बघा बहीण. कशा आहेत बहिणी मावशी? जरा आहेत का नाही? अगं सगुण साजरी लक्ष्मी जशी. सगुण साजरी लक्ष्मी जशी जो जो जो, सगुण साजरी लक्ष्मी जशी जो जो जो. असं म्हणतीस होय असं नाद वाटेल का मला? बरोबर आहे तुझं. ते आता आजकालच्या पोरींचं कसं झालं माहिती का? सासर म्हणलं की असं आणि माहेर म्हणलं की असं. पण ताई त्याच्यामुळं काय होते माहिती का? ह्या अशा वागण्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा नाश होत चाललाय. विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालल्या आणि याचा उलटा परिणाम असा की
घटस्फोटही वाढायला लागले, कारण आपण दोघंच राहणार, बाकी कोणी नको. याच्यामुळे होतं काय, पुढच्या पिढीला आजी कळत नाही, आजोबा कळत नाही, काकू कळत नाही, काका कळत नाही, भावंड कळत नाही. काय होणार हो दुसरं? किती राहणार दोन माणसं एकत्र? काय म्हणतेस? असं म्हणती. असं म्हणते का? हा. बरोबर आहे की. तुझं ऐकून मला फरकच पडला डोक्यात. हा. एका जनार्दन समरस झाले. आता ग बाई, हे काय आहे? एवढ्या वेळ नवरा लग सासू अशी सासरा तसा, आणि आता समरस झाले बाई. सांगू का तुला? हा. कोणता नवरा वाटला तुम्हाला? आता तीच नवरा की ग. कोणता ग? हळद लावते, कुकू लावते, मंगळसूत्र घालते, आणि मग शुभमंगल सावधान. तुम्हाला बी तीच नवरा वाटला का नाही? ती नवरा सांगत नाही. ऐका, संत एकनाथांनी ज्या नवऱ्याचं प्रतिपादन केलं तो नवरा तुम्हाला सांगितलं. विकल्प नवऱ्याचा सोडीला संग. हळद कुंकू मंगळसूत्र घालून जो नवरा करतात त्या नवऱ्याची गोष्ट काय जाईल. जेव्हा जेव्हा समाजाची दिशाभूल होते, नव्हे नव्हे समाजाचं वळण बदलतं, त्या वेळी संत, क्रांतिकारी आणि विचारवंत या समाजाला प्रबोधन करण्याकरता वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती करत असतात. आणि संत एकनाथांनी या भारुडाची निर्मिती केली. का बरं सांगू? कारण चांगलं कोणाला आवडत नाही, पण बघला आवडल्याशिवाय राहत नाही. ऐका, बोर वाढले का? बोर वाढले? बरं, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते. बोर वाढले ना? मी जे म्हणत त्याचं पुढचं कंप्लीट करायचं, आणि बरोबर आलं तर मी तुम्हाला बक्षीस देणार. हा, मला भरला तुझा मालका, मी तुझा उमेदवार का, तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटलंय. जवळ बघतीस मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. आता दुसरा प्रश्न, गुलाबी साडी आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. आता तिसरा प्रश्न, 1 नंबर. सगळं गाणं म्हणतात का? येळूरकर आपली बाळाची मुलाला. आता तिसऱ्या प्रश्नात झाला. आता चौथा प्रश्न, कमाल झाली स्वप्नात आली. आता शेवटचा प्रश्न, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान. आता काय झालं? काय लिहिली? हे काय? आधी तुम्हाला म्हणलं मी काय, चांगलं सांगितलेलं कळत नाही, बघणं कळल्याशिवाय दिवस रात्र मोबाईल बघून काय पाठवणार त्यांना? संतांनी आणि क्रांतिकाऱ्यांनी, समाज प्रबोधकांनी या समाजाची जागृती करण्याकरता वेगवेगळ्या संत संत साहित्याची निर्मिती केली. आणि भारूड हे सुद्धा याच्या जागृती करताना ऐका, ज्या वेळी आपल्याला योग्य विचारांची गरज असेल त्यावेळी खऱ्या अर्थानं आज ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ती असणारी पूर्ण समिती, त्यांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप आभार. हो, डीजे लावून डीजे समोर नाचण्यापेक्षा हा जो काही पोवाड्यांचा स्फूर्तिगीतांचा जो काही कार्यक्रम तुम्ही घेतला त्याच्याकरता सगळ्यांनी एका जोरदार टाळ्या वाजवा. जेवण आलं तुम्ही वाजवा. आता सगळे गाणे म्हणले ना कसं अजून एकदा म्हणायचं. सगळ्यांनी हात वर करा, एकदा हात वर करा. सरपंच, ग्रामदैवत कोणते आपलं? ग्रामदैवत कोणते? सगळ्यांना काळ भैरवनाथाची शपथ आहे, सगळ्यांनी हातावर घ्यायची. तुमच्या ग्रामदैवताची शपथ आहे, सगळ्यांनी 2 हात वर घ्या. बाबा टोपीवाले तुम्ही मागचे सगळे, तुमचं दैवत नाही करणार ग्रामदैवत. ऐका, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आवडलं की सगळ्यांना भाऊ? जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या.
चांगलं म्हणलं की बोर होतंय, डिंचक डिंचक म्हणलं की सगळ्यांना आवडतंय काय. संत एकनाथांनी या भारुडाच्या माध्यमातून जे प्रबोधन केलं तो कला प्रकार आपण या ठिकाणी सादर केला. खरं तर ही शिवजयंती साजरी होत असताना आम्हाला येताना कोणीतरी म्हणलं, सर 19 फेब्रुवारी झाली, आता कशाला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला चालला तुम्ही. आज येळूर नगरीमधलं हे आयोजन बघून त्या सगळ्यांना सांगावंसं वाटतंय की या महाराष्ट्रात राहणारे असे मावळे फक्त 19 फेब्रुवारी पर्यंत शिवजयंती साजरी करत नाहीत, ते वर्षातले 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या मनामध्ये जगतात. आणि याच येळूर नगरीच्या साक्षीनं आज जे ठिकाणी लाईव्ह वेगळ्या वेगळ्या प्रकारे होत आहे, व्हिडिओज होत आहेत, हे उद्या सोशल मीडियावरती गेल्यानंतर या येळूर नगरीचं खूप खूप अभिनंदन अख्खा महाराष्ट्र करेल. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचायचं नाही. बरेच जण आपण बघतो की छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचायचं नाही, पण मला या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावरही घ्यायचंय आणि डोक्यातही घ्यायचंय. कारण की ज्या राजांना आपल्याला स्वातंत्र्य दिलं त्याला डोक्यावरही तेवढ्याच अभिमानाने घ्यायचंय आणि त्यांचे विचारही डोक्यात ठेवायचे आहेत. खरं तर गर्वानं, स्वाभिमानानं, अभिमानानं साऱ्या जगाला सांगावी अशा या मातीची थोरवी, रक्तातला लावा उसळून यावा अशा या महाराष्ट्राचा इतिहास होय. आणि याच महाराष्ट्रावर ज्यावेळेला परकीय घाला आला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी हातात तलवारी घेतल्या आणि या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ज्याप्रमाणे किल्ला बांधावा, सह्याद्रीच्या कडे कपाळांवरती किल्ले हे जणू काही आपण जसं फेटा बांधतो त्याप्रमाणे भासत होते आणि त्या किल्ल्यांवरती फडकणारे ते भगवं निशाण, त्या फेट्यांवरती ज्याप्रमाणे तुर्र आहे त्याप्रमाणे ते भगवं निशाण अभिमानानं त्या ठिकाणी झळकत आहे. याच अर्थाचं गीत आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत. उगवला तारा चिकीर हरा, गर्जा शिवाजीराज. हर हर गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वज हा लहरी भगवा ध्वज उगवला तारा किमीर हरा, गर्जा शिवाजीराज, गर्जा शिवाजीराज. लहरी
हॅलो 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 लाईट ऑफ होतात का कर्जा शिवाजीराज जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज या येळूर नदीमध्ये येऊन असं म्हणावंसं वाटतंय, आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही शिवछत्रपतींचा दरारा, शिवछत्रपतींचा दरारा. खर तर आज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे स्वराज्य दिलं, अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं आणि या कालावधीत छत्रपती शिवरायांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य या महाराष्ट्रात उभं केलं. परंतु आज इथले युवक युवती प्रेयसी त्या गडांवरती जाऊन आपली नावं कोरतायत, हे बघून असं वाटतंय की कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं, परस्त्रीकडे बघताना तिला माते समान बघा, तिच्यामध्ये रखुमाई बघा. परंतु आज याच महाराष्ट्रामध्ये आया बहिणी सुरक्षित नाही, हे बघून असं वाटतंय की कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं, शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. परंतु याच महाराष्ट्रात ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना बघतो, त्यावेळेला असं वाटतंय की कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या गडकोट किल्ल्यांवरती पाऊल ठेवलं होतं, तो प्रत्येक गडकोट किल्ला स्मारक व्हायला हवं. परंतु आज आपण समुद्रामध्ये स्मारक उभी करण्याची स्वप्न बघत आहोत, हे बघून असं वाटतंय की कुठेतरी चुकतंय. हे सगळं जपलं पाहिजे. परंतु आजकाल या पाठ्यपुस्तकांमधून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे गायब होत आहेत, हे बघून असं वाटतंय की खरंच हे चुकतंय आणि हे सगळं जपलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा इतिहास सगळ्या समाजाला कळाला पाहिजे. म्हणून आमच्यासारख्या सर्व कलावंतांना असं वाटतं की शिवरायांविषयी पुन्हा बोलावं, पुन्हा पुन्हा गावं आणि म्हणून अशा कला पथकांची, शाहिरी कला पथकांची निर्मिती होते आणि आपल्यासारख्या जाणकार रसिकांसमोर आम्हाला सादर होण्याची संधी आज येळूर नगरीमध्ये आपण दिली. त्याबद्दल या सर्व आयोजन कमिटीचे, संयोजन टीम मध्ये जे जे आहे त्या सगळ्यांचे एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. अवघ्या हिंदुस्थानाचा बाप म्हणजे कोण? कोण सांगा? छत्रपती शिवाजी महाराज. आणि याच अर्थाचं गीत आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या
जिजाऊने शिवबाला सांगितलंय, बाळा तुला स्वराज्य निर्माण करायचंय, ही आज्ञा त्या माऊलीने आपल्या बाळाला दिली. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणीची एक गोष्ट या ठिकाणी सांगते. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं वय अवघ्या 10 वर्षांचं असेल, विजापूरला शहाजी राजांकडे जात असताना, आदिलशहाच्या दरबाराकडे जात असताना त्या रस्त्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना दिसतंय की एक कसाई त्या ठिकाणी गाय कापतो. तिथला सुलतान त्या गोर गरीब जनतेवरती अन्याय अत्याचार करतोय, चाकवाने त्यांना फोडून काढतोय. परंतु तिथली दुर्बल जनता मात्र त्याचा विरोध करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना बघून तळपायाच्या मस्तकाला जाते. आणि त्या शहाजी राजांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर पुढे शहाजी राजांना बघून आदिलशहाच्या दरबारामध्ये शहाजी राजे त्या आदिलशहाला मुजरा करतात, कुर्णीसाद करतात. परंतु छोटा शिवबा मात्र त्या आदिलशहाला मुजरा करत नाही. शहाजी राजे त्यांच्या लक्षात आणून देतात, शिवबा आदिलशहाला मुजरा करा. परंतु शिवबा मात्र त्या आदिलशहाला मुजरा करत नाही. 10 वर्षांचं लेकरू आहे, त्याला काही कळत नाही. म्हणून तिथल्या वडीलधाऱ्या लोकांनी तो प्रसंग भागवून घेतला. घरी आल्यानंतर शहाजी राजांनी शिवबाला विचारलं, आम्ही सांगत असताना देखील तुम्ही त्या आदिलशहाला मुजरा का केला नाही? त्यावेळेला शिवबा बोलते झाले आणि म्हणाले, ज्या राजाच्या राज्यामध्ये गोर गरीब जनतेवरती अन्याय अत्याचार होतो, ज्या राजाच्या राज्यात गायींच्या कत्तली केल्या जातात, अशा आदम राजासमोर आम्ही कधीही चुकणार नाही. शहाजी राजे म्हणाले, हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्यावेळेला शिवबा म्हणाले, हे आम्हाला आमच्या आऊ साहेबांनी सांगितलं. झुकावं ते शंभू महादेवासमोर, झुकावं ते आई जगदंबेसमोर आणि या वडीलधाऱ्या माणसांसमोर. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांसमोर कधीही झुकायचं नाही, हा विचार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी त्या शिवबामध्ये फिरवला. आणि म्हणून आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. जगकल्याणाची शिकवण, जगकल्याणाची शिकवण, जगद्गुरु तुकोबांची. जगकल्याणाची शिकवण, जगद्गुरु तुकोबांची. जगकल्याणाची शिकवण, जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. या बाते. हाती घेतली तलवार, केला दुष्टाचा संहार. हाती घेतली तलवार, केला दुष्टाचा संहार. हाती घेतली तलवार, केला दुष्टाचा संहार. त्या अब्दुल्ल्याचा कोठडा, त्या अब्दुल्ल्याचा कोठडा, त्याने काढीला बाहेर. अब्दुल्लाचा कोठडा, त्याने काढीला बाहेर. त्या अब्दुल्लाचा कोठडा, त्याने काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे जबर साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे जबर साक्षीला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला.
ती छापून आली. अशा वृत्तपत्राचं नाव होतं द लंडन गॅझेट आणि त्यात असं लिहिलं होतं, सुरत ट्रॅव्हल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. ही सुरत अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांना घाबरतीये. आणि त्याच वेळेला जगभर जो राजा पोचला होता असा युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून झाला रे तेचा राजा शिवछत्रपती माझा. झाला रे तेचा राजा शिवछत्रपती माझा. झाला रे तेचा राजा शिवछत्रपती माझा. केला राज्याभिषेक केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा. राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा. करते वागून उजळा हो मी माझ्या देवाला. करते वागून उजळा हो मी माझ्या देवाला. आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करायचा आहे. माझ्यासोबत कोण कोण मुजरा करतात ज्या ठिकाणी आहे तिथूनच. क्षत्रिय कुलावंतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यांनी एक साथ महाराजांना मुजरा करायचा आहे. करू वाकून मुजरा हो आज आपल्या देवाला. करू वाकून मुजरा हो आज आपल्या देवाला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. माझा जिजाऊची मुंड्याई कशी आली हो पळाला. माझा जिजाऊची मुंड्याई कशी आली हो पळाला. परत एकदा सगळ्यांचे टॉप्स ऑन. सर्व शिवभक्तांचे टॉप्स ऑन करायचे आहेत. ज्यांच्याकडे टॉर्च नाही त्यांनी दोन्ही हात वरती. दोन्ही हात वर. ज्यांच्याकडे मोबाईल नाही दोन्ही हात वर. टाळ्या वाजवा. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. म्हणायचं सोबत वाघ शिवा जन्मला. जोरात. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. येळूरकर नदीचा आवाज आमच्या सगळ्यांना ऐकायचा. कुणी गाणार नाही आपल्यापैकी. आपण सगळ्यांनी गायचं आहे बीट वरती. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. 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 छत्रपती शिवाजी महाराज की गाणं आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. खरं तर स्वराज्य स्थापनेपासून स्वराज्याची शपथ घेतल्यापासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंतचा शिवरायांचा प्रवास इतका सोपा नव्हता. या वाटेमध्ये अनेक अडथळे आले, अनेक संकटे आली, परंतु प्रत्येक अडथळा दूर करत प्रत्येक संकटावरती मात करत महाराज पुढे चालत राहिले. या स्वराज्यावरती सगळ्यात मोठं जर संकट कुठलं असेल तर तो म्हणजे अफजल खान. ज्यावेळेला अफजल खान त्याची फौज घेऊन या महाराष्ट्रावरती या स्वराज्यावरती चालून आला त्यावेळेला साऱ्यांना असं वाटत होतं आता शिवबाचं काही खरं नाही. मुठभर मावळ्यांना घेऊन शिवराय त्या अफजल खानाचा पराभव करू शकणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेनं मावळ्यांच्या बळावर आणि शौर्याच्या साथीनं महापराक्रम घडवला. तो अफजल खान याच मातीमध्ये हजारोंच्या फौजेसकट गाठला गेला.
आणि हाच महाराष्ट्र हेच स्वराज्य सांगू लागलं. दुष्ट हेतूने आला जरी कुणी गिरण्या हिंदुस्तान, दुष्ट हेतूने आला जरी कुणी गिरण्या हिंदुस्तान, तुम्हालाच तो गिळेल तुमचे बसेल कब्रस्थान, तुम्हालाच तो गिळेल तुमचे बसेल कब्रस्थान. फक्त शत्रूंचे मढे गाडण्या जमीन मिळते अमुची, फक्त शत्रूंचे मढे गाडण्या जमीन मिळते अमुची. पहा चाळूनी पाने आपल्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आपल्या इतिहासाची. हाच तेजोमय इतिहास आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत. या पोवाड्याच्या माध्यमातून सादर करीत आहोत प्रतापगडचा रणसंग्राम, अर्थात अफजल खानाचा वध. लाईट चालू करा म्हणा. हल हल लाईट 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 बंद केलं, लाईट चालू करा म्हणा. हल 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 कनेक्टर बंद आहे. हल 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 हल. पडायचं नाही, बसा बरं खाली. मला आत्ताच दादांनी सांगितलं की आपल्या नगरीमध्ये संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे समोर समोरमध्येच. आणि हे महाराष्ट्रात फक्त 2 ठिकाणी आहे. कुठे कुठे माहिती? कुठे? एक इथं आणि दुसरं कुठे? कुठे? आपल्या गावासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इथपर्यंत आले पाहिजे ना, नाही येत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. शपथ घेतल्यापासून ते स्वराज्य उभं करेपर्यंत महाराजांच्या वाटेत अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आले. पण प्रत्येक संकटाच्या नरडीवर पाय देऊन महाराज उभे राहिले आणि स्वराज्य उभं केलं. असंच अफजल खानासारखं भलं मोठं संकट स्वराज्याच्या दिशेनं आलं. पण 40,000च्या फौजेसकट आलेला अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मावळ्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा चिरला आणि तिथंच गाडला. हाच इतिहास आपल्या समोर मांडत आहोत, सादर करीत आहोत. स्वराज्याचा शिवप्रताप अर्थात अफजल खानाचा वध.
ओम नमो जय श्री जगदंबे. आवाज द्या. ओम नमो जय श्री जगदंबे. नमन तुझे अंबे करुण प्रारंभे. डबावर थापटून तुझ्याचा. डबावर थापटून तुझ्याचा. डबावर थापटून तुझ्याचा. शाही हा महाराष्ट्राचा प्राण. शाही हा महाराष्ट्राचा प्राण. शाही हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचे गाते गुणगानजी. शिवप्रभूचे गाते गुणगानजी. शिवप्रभूचे गाते गुणगानजी. म्हणून जाणे इतिहास. म्हणून जाणे इतिहास. दक्षिण देशाचा महाराष्ट्रास. धन्य शिवछत्रपती अवतार. धन्येश्वर छत्रपती अवतार. धन्येश्वर छत्रपती अवतार. जिजाऊ माता धन्य होणार. जिजाऊ माता धन्य होणार. जिजाऊ माता धन्य होणार. त्यांची शिवकीर्ती शाहीर गाणार. त्यांची शिवकीर्ती शाहीर गाणार जी. त्यांची शिवकीर्ती शाहीर गाणार जी. जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा. जिजामातेचा शिवरायाचा. शंभूराजाचा शंभूराजाचा. शौर्य सरसरले रोम रोमा. शौर्य सरसरले रोम रोमा. शौर्य सरसरले रोम रोमा. मुद्रक मकरते स्वाभिमानातली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. त्यांच्या हातात तलवारी दिल्या. प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याचा विचार रुजवला. आणि या 72 मावळ्यांनी काय केलं? काय केलं? शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. कडेकपारी गडकोटावर फडके भगवा निशाण. शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. महाराजांची कीर्ती बेथांब. भल्या भल्याला फुटला घाम. शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. दरबारी कुस्ती बेगम याला कोण बारी नेसलं. शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. शत्रूची दुर्धान उडवली. शत्रूची दुर्धान. आणि अशा आदिलशाहीची धुळधाण उडवणाऱ्या शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूर दरबारात बडी बेगमनं पैजेचा विडा मांडला. आणि बड़ी बेगम गरजली. उसने हमारे शाही आजमा को ललकारा है. कोई है जो काफिर सिवा को हमारे सामने ला सके. जिंदा तो मुर्दा. साऱ्या दरबारात भयान शांतता पसरली. आणि इतक्यात बडी बेगम पुन्हा गरजली. कौन है वो नाराय तकबीर बुलंद करने वाला मुजाहिद जो सीमा का नामो निशान मिटा सके.
पुन्हा भयान शांतता. कोणाच्या श्वासाचाही आवाज येत नव्हता आणि इतक्यात एक सैतानी आवाज घुमला. हम लाएंगे शिवाजी को. कुणाचा होता हा आवाज? कोण होता तो सरदार? नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. तिथं जागतात जणू सैतान. खाली बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतात चिरडून. साऱ्या दरबारात खानाचं कौतिक झालं आणि खान घोडदळ, पायदळ, हत्ती, तोफा, लढवय्ये सैनिक आणि सरदार घेऊन निघाला. हिंदवी स्वराज्याचं हे देखणं स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी टोळधाड निघाली. आणि कशी निघाली? केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. खान चालला पुढे फाट सैन्य मागुती. उंट हत्ती पाल काही रांग लांबकी. डोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला, स्वतंत्रता गिळायला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. आणि 40,000ची विक्राट टोळधाड घेऊन खान जावळीच्या खोऱ्यात आला. आणि जावळीच्या खोऱ्यातून कुठं आला? प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आलं पे गुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामतीची त्याच नाही जाणीव शक्तीची. त्याच नाही जाणीव शक्तीची वडील काय कल्पना युक्तीची. तरी काय कल्पना युक्तीची आणि खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार श्राव्यानं भरला. भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामी आलेला. आणि अशा शाम्यानं खाने डौलत उलट आला, खाने डौलत उलट आला. सय्यद पंडिताच्या संगतीला शिवबाच्या संगती बघला. आणि महाराजांना बघून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी राजे आओ, हमारे गले लग जाओ. फन हाक मारतो हसरी, फन हाक मारतो हसरी, रोखून नजारा बहरी. पण आपला राजा बी काही कच्च्या गुरूचा चेहरा होता. महाराज सह्याद्रीप्रमाणे अचल आणि स्थिर होते. त्यांच्या दोन्ही हातावर भवानी नांदत होती. त्यांचा उजवा हात हृदयावर आणि डावा हात कमरेला होता.
एकीकडे भवानी माता तर दुसरीकडे भवानी तलवार होती आणि म्हणून राजा थोर पाक त्याची न्यारी राजा थोर पाक त्याची न्यारी कालचिंताची साबण भारी खानाने राजाला आलिंगन दिलं अंधका केला धनदाभिमान मानला धनदाभिमान मानला पटरीचा वर्तन केला खरा वाद झाला चिलखत वत अंगारा चिलखत वत अंगारा खानाचा वाट फुका गेला खान एडवडला आणि इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिछोड कल्याला वागणकाचा मारा केला त्याला ठरा फंड पोटाला त्याला ठरा फंड पोटाला त्याला गेला खान प्रतापगड युद्ध झाले प्रतापगड युद्ध झाले रक्त सांडले पाप झाले पावन केला कृष्ण झाला गुलाबची होवा मराठीशाही समाजला झाली छत्रपती शिवाजी महाराज की जोरदार टाळ्या होऊन जाऊ. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हती, कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हती, परंतु तिथला जो सुलतानांची राज्य करण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीनं होती. त्याच्यामुळे कुणीही असा गैरसमज करू नये की ही धर्मातली लढाई आहे, तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. हे वातावरण बघून असं म्हणावं असं वाटतं की चंद्र सूर्य तर गात राहतील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ हा विचार या राष्ट्राला जगवणार आहे. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं चंद्र सूर्य तर गात राहतील आम्हीही गाऊ शिवकीर्ती. चंद्र सूर्य तर गात राहतील आम्हीही गाऊ शिवकीर्ती. आनंदाचे तरंग उठतील भिजून जाईल ही धरती. आनंदाचे तरंग उठतील भिजून जाईल ही धरती. भगव्या ध्वजास धरून हाती जय घोषाचा मंत्र खडा. भगव्या ध्वजास धरून हाती जय घोषाचा मंत्र खडा. मनी स्मरुणी श्री शिवराया सदैव गाऊ पोवाडा सदैव गाऊ पोवाडा. खरं तर या पथकाची निर्मिती ज्यांनी केलेली आहे ते शिवशाही संतोष साळुंके आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की मंचावरती यावं. आयोजकांची इच्छा आहे का? एकदा जोरदार टाळ्यांनी जोरदार. हॅलो 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 या कार्यक्रमाचा शेवट या स्फूर्तीने करूया. या ठिकाणी
या येळूर नगरीमध्ये एवढ्या भव्य स्वरूपात शिवजन्मोत्सवाचं आयोजन झालं हे बघून खरोखर आनंद वाटतोय की खऱ्या अर्थानं असे कार्यक्रम झाले पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांचा इतिहास, आपल्या बापजात्यांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळणार आहे. आणि याच पवित्र हेतूनं सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती येळूर हे सर्व सदस्य, आमचे स्नेही मित्र श्री राजूभाऊ साळुंके व सर्वच शिवभक्त मित्र परिवारानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. एकदा जोरदार टाळ्या. पडली पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार. झेले ढालीवरती वार. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार. हो चमके शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न चुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने कोसळला, मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणास सदा सज भवानी झाली, जुलूम कर्त्याच्या रक्ताने ती न्हाली. महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार, करण्या स्वातंत्र्याचे वार, उघडण्या स्वातंत्र्याचे वार, केले ढालीवरती वार. झेले ढालीवरती वार. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजीला गे अजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवबारात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने गनिमिकाव्याने हल्ला, शाहिस्ता बोले या बाबा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर वार, गेला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली मोठे शार. त्याची तुटली मोठे चार. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढालीवरती वार. तेव्हा अफजल खान क्रोध भारी मग चढला, कसम खाऊन खरा बाहेरी तो पडला. बाहर का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले, प्रतापगडासी भेटीला ते आले. आओ मिलो हमसे म्हणून खान हुए शिवबाला, करून धोका
अफजल करीमाला झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार केला क्षणात अफजल ठार केला क्षणात अफजल ठार चलू के शिवबाजी तलवार बघते शिवाची तलवार रंगला विहिरीचा अवतार गेले धावीवरची वार क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की बोलो भारत माता की वंदे आज या येळूर नगरीमध्ये आम्हाला आमंत्रित केलं, सन्मानित केलं, आम्हाला इथे सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती महोत्सव येळूर 2026 या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, कृष्ण दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या उंचावल्या. खरं तर या शिवकार्यामध्ये ज्या ज्या शिवभक्तांचे हात लागले, काहींनी लाईट्स लावल्या असतील, लाईट्स वाले दादा आहेत, काहींनी सतरंज्या टाकल्या असतील, काहींनी हा स्टेज बनवला असेल, ह्या सर्व शिवकार्यामध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. गरजेमाने आपण थोडं स्टेजवरती यायचं. आज संतोष भाऊ आपल्या माध्यमातून आम्ही जिजाऊच्या लेखी आपली निर्मिती आहे याला, पण जिजाऊच्या लेखी पण कमी नाही, निर्मिती आपले, पण जिजाऊच्या लेखीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आमचे मित्र शिवशाहीर शिवश्री संतोष भाऊ साळुंके यांनी तयार केलेले हे सर्व हे जे निर्मिती आहे, आम्ही जिजाऊच्या लेखी, मी निलंग्यामध्ये यांचा कार्यक्रम आम्ही 19 फेब्रुवारीला ठेवला. कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आम्ही त्या ठिकाणी शहरामध्ये थोडं वेगळं वातावरण असतं तसं, पण इथली आर्थिक परिस्थिती जर ग्रामीण भागातली बघितली तर ते सहज होत नाही. परंतु येळनूर गाव हे माझी सासरवाडी आहे आणि माझ्या सासरवाडीमध्ये आम्ही जिजाऊच्या लेखी आपल्या निर्मितीनं या ठिकाणी कार्यक्रम घ्यावा असं मी म्हणल्याबरोबर मी व्यंकट माने आणि मनोज मोरे उगा पॉइंटला बसल्या बसल्या चर्चा केली. त्यांनी येऊन गावात म्हणल्यानंतर ही सर्व जी मंडळी बसली आहे, सगळी तरुण, ही शिवभक्त, या सर्वांनी म्हणले की कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे आणि प्रत्येकाने आपल्या गरीबातल्या गरीब माणसाने देखील या ठिकाणी आर्थिक सहाय्य केले. त्यासाठी या सर्व गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण ग्रामीण भागामध्ये एवढे मोठे कार्यक्रम सहजासहजी होत नसतात. तरी पण मी आपल्याला भाऊ सांगू इच्छितो, या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, हे गाव फार दानशूर आहे. त्या गावामध्ये आषाढी एकादशीला अख्खं गाव साबुदाणा खाईल, खिचडी खाईल, एवढा साबुदाणा या गावामध्ये केला जातो. महाराष्ट्रामध्ये असे 2च मंदिर आहेत. संत तुकाराम मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजाचं दैवत एक आणि देहुला एक, असं महाराष्ट्रात फक्त 2 ठिकाणी आहे. आणि त्यात दुसरं गाव म्हणजे येळूर आहे. एवढं भाग्यशाली गाव, एवढं दानशूर गाव, मी माझी सासरवाडी आहे, माझं भाग्य समजतो. आणि आपल्या रूपानं आज छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी यशोगाथा, इतिहास पुन्हा एकदा जीवित करण्याचे काम आपल्या सर्व टीमने केले, त्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो. याच्यानंतर देखील आम्ही ज्या ज्या वेळेस आपणाला निमंत्रित करू त्या त्या वेळेस आपला अमूल्य वेळ आणि आपलं योग्य असं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभावं असं मी येळूर वासियांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि शिवशाहीर
संतोष भाऊ साळुंके हे महाराष्ट्रातले सर्वात अग्रगण्य शाहीर म्हणून समजले जातात आणि विशेष आपलं नशीब असं आहे ते आपल्या लातूर जिल्ह्यातले रेणापूर तालुक्यातले मोठे गाव या गावचे आहे. कारण मी भाऊ संभाजी सेनेचा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आहे आणि आपल्या रेणापूरमध्ये संभाजी सेनेचे संस्थापक तिथलेच आहेत आणि आपण शाहीर पण रेणापूरचेच आहात. म्हणजे रेणापूर हे एक आंदोलनाचं स्थळ मानलं जात आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यासाठी पुन्हा एकदा संतोष भाऊसाठी आणि त्यांच्या टीमसाठी जोरदार टाळ्या हो. या ठिकाणी आमच्या संयोजक मंडळी जेवढे इकडे थांबल्या ताई हे सर्व झटणारे हे सर्वच या ठिकाणी इकडे पुरुष ज्येष्ठ ह्या साईडला या ठिकाणी लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत एवढा जे कार्यक्रम आयोजित केलाय ना सर्वांचंच म्हणजे श्रेय आहे या कार्यक्रमाला. त्याच्यासाठी पुन्हा एकदा गावकऱ्यांसाठी मी टाळ्या वाजवा अशी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्वांनीच शिवशाहीर शिवश्री संतोष भाऊ साळुंके यांचा आपण सर्वांनी सत्कार करून घ्यावा. आणि या ठिकाणी थांबा. सत्कार झाल्याशिवाय कधी जायचं नसतं. एकच सेकंद थांबायचा. आणि उद्याच्याला आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक निघणार आहे आणि त्यानिमित्त संत तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी महाप्रसाद करण्यात येणार आहे. तरी गावातील सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा. छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. धन्यवाद. एक फोटो घ्या आता.